गुड आफ्टरनून गाईज, मी कुणाल पाटील. निघालोय बदलापूरवरून गुजरातसाठी ट्रिपला. माझा भाऊ, आम्ही दोघे चाललोय. आम्ही निघालोय 3:47 बदलापूरहून आमची ट्रेन आहे. बांद्रा टर्मिनसवरून आम्ही वेरावल जंक्शन साठी 3 टायर एसीचं बुकिंग केलेलं आहे. भेटूया आपण थोड्या वेळात. बाय. शिवांचं तोंड उतरलेलं आहे. बाय शिवान. बदलापूर स्टेशन. चला 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 फोटो ठेवते. बांद्रा टर्मिनसला जाते मित्र. आता आम्ही फायनली 3.25 तासाच्या प्रवासानंतर मी आज आता पोचलोय भावांनो बांद्रा टर्मिनस. बांद्रा टर्मिनस फायनली लय जड आहे हो, लय जड आहे हो, लय जड आहे. हे पूर्ण आहे. नाही सगळं गुड मॉर्निंग गाईज. दिवस दुसरा. मला झोपायचं होतं, आमचं सानी भाऊ काय झोपू देत नव्हता. नुसता घोरत होता. दिसतंय का? दिसतंय. गुड मॉर्निंग गाईज. डे 2. सकाळचे झाले 6:45 वाजता आमचे लोक झालेले. आम्ही बाकीच्यांसारखं पत्ते घ्यायचं आहे. आम्ही मजा करतो. 68 77 डबल लंगडा माझा. बस 1616 आता आला. 81 5050 हो हो. ग्रुपला काय युट्यूबला येणार आहे व्हिडिओ. युट्यूबला काय दुपारचे वाजले 12:25 आणि पोलीस आले आमच्या ट्रेनमध्ये. सगळ्यांची तोंड बघा कशी झाली. त्याचं तोंड बघा. नुकसान झालं. हॅलो, गुड आफ्टरनून गाईज. फायनली वेरावळ जंक्शनला पोहोचलोय आम्ही. वेरावळ जंक्शन हा आमच्या ग्रुप. 17 तासाच्या प्रवासानंतर सगळ्यांचे चेहरे अजून जसे आहेत तसेच आहे. गणेश भाऊचा फ्रेश दिसतंय. हा बंटी भाऊ आपला. पुढे आलेला मित्रा. आपण आता सोमनाथला आलोय. सोमनाथवरून आपले आता रिक्षा येणार वाढ बघतोय. ओके, रूम केलेत. एसी रूम केलेत का? हा, एसी रूम केलेत. एसी रूम आहेत आपल्या. कारण ट्रेन तर एसी होती, आता रूम पण आपल्याला एसी पाहिजे. भावा मग विषय खोल आहे. आपल्या आता एसी आले. आपल्याला एसी नाही झाली पाहिजे आता. बस आता बघू आपण. आता पुढचा प्रवास कंटिन्यू करू. बाय. 20 रुपये सीट आहे काय. जिथून सोमनाथला तुम्हाला ऑटो भेटून जातील. तेव्हा ऑटो प्रवीण दादा पण आपलं पण वाढलो. तिथून बाहेर आल्यावर हा घाम तुम्हाला ॲज युजल येणारच आहे गाईज. आणि 20 रुपये सीटने ऑटो भेटून जातील सोमनाथला जायला. सगळ्यांनी सोमनाथला जावा. 20 रुपये 20 रुपये 20 रुपये. हमारी रिक्शा अभी निकल गई है सोमनाथ के लिए.
सोमनाथ 20 रुपए 20 रुपए। और यहाँ पे ऑटो आने के बाद आपको यहाँ पे सब ऑटो वाले भैया दे देंगे। जहाँ घूमना है वहाँ पे चढल्यावर तुम्हाला इथे न्यू सोमनाथ मंदिर, पुराना सोमनाथ मंदिर, बाद में तीर्थ मंदिर, पुराना सोमनाथ महादेव मंदिर, ये सब यहाँ पे आके देखने को मिलेगा। फायनली 17, 18, 19 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता पोहोचलो आमच्या रूमजवळ। इथे राजवाडे मस्त त्रिवेणी दर्शन, AC रूम बुक केले गाईस, AC रूम आहे सगळ्यांना। या अशी रूमची प्लॅनिंग आहे गाईस, मस्त प्रत्येकाला रूम भेटले इथे। रूम भेटले कशी मित्रा रूम, AC रूम आहे AC। फायनली तयारी आता सगळ्यांची झाली आहे। किती पण करा पण लेट तर होतच। मी सगळ्यात पहिले रेडी झालो होतो काय, बाकी करणार आणि फटाफट आहे। किती वेळ लावतो लोक मस्त वाटतं ना। दादा पण रेडी, चला फटाफट काय भेटूया आता मंदिराजवळ। बाय। फायनली आता आम्ही चाललोय सोमनाथ दर्शनाला, भेटूया। बाय बाय। इथे श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला होता, आम्ही ते आता बघायला आलो। हेलो गाइस, अभी हम लोग का बाल का तीर्थ मंदिर का दर्शन हो गया है। अभी भाई हमें बाल गंगा लेके जा रहे हैं, जहाँ पे है बाल गंगा। कैसा लगा बाल का तीर्थ मंदिर गाइस? अच्छा लगा काका, तुम्हाला कसं वाटलं? चांगला लागला। टैंकर का दर्शन ले लिया है और रिक्शा वाले भाई ने गाना लगाया है, हम लोग अभी एंजॉय कर रहे हैं गाना। शशांक शेखर चंद्रमौली चिदंबरा, कोटि कोटि प्रणाम शंभो दिगंबरा। यहाँ पे पीछे देख पा रहे हो अभी 3 नदियों का संगम, हिरण, कपिला और सरस्वती। हर हर महादेव। अभी हम लोग जा रहे हैं सोमनाथ टेम्पल, 7 बजे सोमनाथ बाबा की आरती है, तो अटेंड करने हम अभी जा रहे हैं। ओके, हर हर महादेव। फायनली आमचं सोमनाथचं दर्शन झालेलं आहे, आम्हाला आरती पण भेटली, मस्त दर्शन झालं आहे। आता आम्ही चाललो रूमवर, भेटूया। मोबाईलची चार्जिंग पण संपली, आपण उद्या सकाळी भेटूया। बाय। हॅलो गाईस, मस्तपैकी जेवण झालं आहे, आता आम्ही जातोय नागेश्वर द्वारका येथे बाय ट्रॅव्हल्स। बाय। गुड मॉर्निंग गाईस, फायनली 5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही नागेश्वर आणि द्वारका येथे पोहोचलोय। आता हॉटेलमध्ये थांबलोय नाश्त्यासाठी। चलो हेलो गाइस, अभी हम जा रहे हैं द्वारका दर्शन के लिए। चलो हम सब साथ में दर्शन, चलो बाय। द्वारका दर्शन के लिए जा रहे गाइस, अभी हम लोग मस्त फ्रेश हुए, हमारे साथ काका भी है। हॅलो गाइस, गुड मॉर्निंग। फायनली आता आम्ही रेणुगुंट स्टेशन येथे आलो आहे। रेणुगुंट स्टेशन आमचा ग्रुप येथे उतरता सर्व नाव आहे, जय वागचौरे, राहुल आहिरे,
गोविंदा. रेणुगुंटा स्टेशनवरून आता आम्ही ट्रॅव्हल्स केली आहे गाईस तिरुमलला. गोविंदा गोविंदा. तो मैं जो लो ना और ये हमारा ऑयल खत्म हो गया है भैया, अभी ऑयल डाल रहे हैं. सब लोग होता था लगे ना हॅलो गायस, गुड आफ्टरनून. आता ही आमची रूम, आम्ही या हॉटेलला आलेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे हेअर कट करायला. हे बघा बिफोर. गुड आफ्टरनून गायस. फायनली आता आम्ही रूममध्ये चेक इन केल्यानंतर सगळे फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही केस दान करायला चाललो आहे आणि मग नाश्ता करून आमचं दर्शन बुकिंग जे बिफोर. इवनिंग गाइस, अभी हम लोग जा रहे हैं बालाजी दर्शन. हम लोग का 9 बजे का दर्शन का स्लॉट बुक किया है अभी भाई. हाय हॅलो गायस, फायनली आता आम्ही चाललो आहे बालाजी दर्शनला. आमचं 9 वाजताचं दर्शन बुकिंग होती. मंदार सेट पण फुल रेडी आहे. आमचे योगेश सेट फुल एकदम अरुण गवळी बनून आलेत. श्यामदादा पण आहे. आणि तिरुपतीला ब्रह्मोत्सव असल्यामुळे सगळं तुम्हाला लाईटिंग वगैरे इकडे दिसते. हे बघा, आणि फुल रश आहे गाईज. फुल मजा येणार आहे आता दर्शनला. चलो गाईज, फायनली आता आम्ही 9 वाजता आमचं दर्शन बुकिंग केलेलं आहे, तर आम्ही आता दर्शनला चाललो आहे. मंदार शेठ पण रेडी आहे, योगेश शेठ, छोटू दादा, आपला नवीन मित्र सोन्या बाय. आणि फुल लाईटिंग आहे इथे. चाकूक लाईटिंग केली आहे बाय एकदम. हे बघा, ब्रह्मोत्सव असल्यामुळे फुल लाईटिंग केली आणि फुल गर्दी आहे. रूमला आम्हाला 3. गुड मॉर्निंग गाईज, डे 7मध्ये तुमचे स्वागत. काल मी दर्शन घ्यायला 8 वाजता गेलो, पण आम्हाला वाजले 1:45, कारण तिथे VIP चंद्रबाबू नायडू आलेला आणि खूप रश होते ब्रह्मोत्सव असल्यामुळे. तर आता म्हटलं फटाफट सकाळी फ्रेश होऊन फोटो काढायला जाऊयात. आता फोटो काढायला
आफ्टरनून. आता आम्ही जातोय. आमचं बालाजी दर्शन एकदम मस्त झालं सगळ्यांचं. सकाळी पण आम्ही परत फोटो वगैरे जाऊन काढले तिथे मस्त एकदम मजा आली बाबा दर्शन दर्शन झालं. एक नंबर दर्शन. पण खूप रश होती. 7-8 तास लागले आम्हाला लाईनीमध्ये 300 रुपयाच्या पासमध्ये पण. आणि आता आम्ही चाललोय पद्मावती दर्शनला. पण मध्ये एक आहे ना तिरुमल्याहून उतरल्यावर आहे ना एक बुलढाणा अर्बन म्हणून एक हॉटेल आहे. महाराष्ट्रीयन जेवण भेटते 150 रुपयात अनलिमिटेड. ते तुम्ही नक्की व्हिजिट करा. आता आम्ही चाललो आहे बुलढाणा अर्बनला जेवायला आणि मग तिथून पद्मावती दर्शन आणि मग तिरुपती स्टेशनवरून आमची हरिप्रिया एक्सप्रेस 8:30 वाजता कोल्हापूरला जाणार. भेटूया रेल्वे स्टेशनवर. बाय बाय. हॅलो गाईज, आता आम्ही चाललोय पद्मावती दर्शनला. रोड सेट पण आमच्यासोबत आहे. पूर्ण बस भरली आहे. पहिले बुलढाणा अर्बनला जेवायला थांबू. महाराष्ट्रीयन जेवण भेटतं फुल अनलिमिटेड. या साईडला कर. गोविंदा गोविंदा. गुड इव्हिनिंग. आता आमची तिरुपती स्टेशनवरून हरिप्रिया एक्सप्रेस आहे कोल्हापूरला जाण्यासाठी. आणि आता आम्ही इथे वेटिंग रूममध्ये वेट करतोय. 9:30ला ट्रेन आहे आणि उद्या संध्याकाळी 4:30ला आम्ही कोल्हापूरला होतो. भेटूया उद्या. बाय. लिखता चला जाऊं मेरे गीतों में तुझे ढूंढे क्यों कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. हाय गाईज, आता आम्ही मिरज जंक्शन स्टेशनला आणि इथे पोहे खूप भारी भेटते बघा. लाईन लागले. सगळे एडे झाले पोह्यासाठी. फुल लाईन आहे, गर्दी. 12 प्लेट सांगितले आता आम्ही. योगा भाई आमचा अकाउंटंट 12 पोह्यांचे पैसे मला आधीच दिले होते म्हणून डायरेक्ट काकाला ऑर्डर दिली 12 पोह्यांची. फायनली आता आम्ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे पोहोचलो आहे. आता आम्ही मंदिराच्या इथे रूम बुक केली आहे. इथे जाऊन मग फ्रेश होऊ. अरे काय गाईज, आता फायनली आता आम्ही छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथे पोहोचलो आहे. आता आम्ही तिथे महालक्ष्मी देवीचं दर्शन घेणार आणि रूम बुक केली आहे. मस्त फ्रेश होऊन वगैरे तिथे आम्ही दर्शनाला जाऊ. कदाचित आता तिथे गर्दी असेल. मी नंतर भेटतो. बाय. आवाज द्या बाकीचं इकडे बघा. छत्रपती शिवाजी महाराज की फायनली आम्ही कोल्हापूरला पोहोचलो आहे आणि आता महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चाललो आहे. रेडी होऊन कोल्हापूर यायलाच लागते. नाच करते काय. मंडपाचा गेट
हॅलो गाईज, मस्त दर्शन झालं महालक्ष्मी देवीचं आणि घटस्थापना असल्यामुळे ते एकदम लाइटिंग वगैरे एकदम मस्त डेकोरेशन केलेलं. आता आम्ही माल नेते जेवायला आलो आहे. ते एकदम तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, घरगुती जेवण एकदम भारी असतं. म्हणून मंतर शेठ आमचे मी इथे बुक केलं, ऑर्डर ऑलरेडी दिली. ते आता आम्ही जेवायला आलो. जेवण झाल्यावर मग आमची 10:30ला स्लीपर बस आहे डायरेक्ट अंबरनाथ. भावांनो काय विषय नाही, डायरेक्ट उद्या सकाळी 7-7:30ला घरी जाणार आणि मस्त उद्या संडे असल्यामुळे आराम करणार भावांनो. चला भेटूया, बाय बाय. हॅलो, आता आम्ही मालवणी जेवायला आलो भावा. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, एकदम भारीवालं जेवण. तुम्ही नक्की कोल्हापूरला येणार तर इथेच जेवा. नंबर टेस्ट म्हणून भेटतंय.